पिकलेली केळी हे कसं असतं, त्याचा एक ट्रेड असतो. पिकलेली केळी कशी होती, त्याचं एक टायमिंग असतं. त्या टायमिंग संपली की ते खराब होती. माझा विचार असा आला की पिकलेल्या केळीवरती कोणच काम करत नाही, आपण काम करून बघूया. त्याच्या R&D चालू केली आणि ड्रायरला मी सुरुवातीला ट्रे चालू केली लावायला. तर मला असं जाणवलं की अंजीर सारखा त्याचा फ्लेवर यायला लागला. अंजीर तर बाजारात 1700-1800 रुपये 1200 रुपये किलो भेटते. तर हे तर एकदम बेस्ट आहे. मग पिकलेल्या केळीवरती मी ट्राय करायला चालू केला आणि ते एकदम जबरदस्त चाललेलं आहे आता ते. तुम्ही कसं किलो विकताय सर? ऍक्च्युली मी आता हे पॅकेट तुमच्या समोरच आहे बघा. 100 ग्रामचं पॅकेट आहे. 400 रुपये किलो मी विकते. अंजीर भेटते 1200, 1400, 1500 रुपये किलो भेटते. आता मी शेतकरी असल्यामुळे मी 400 रुपये किलो मध्ये देतोय आणि हे अंजीरपेक्षा बेस्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये प्रोटीन काय आहेत हे तुम्ही गुगलला सर्च केलं ना तर तुम्हाला लक्षात येईल सगळं. दाखवण्यासाठी मी अंजीर बी मी ठेवलेलं आहे बाहेरच्या कंपनीचं. हे कितीला भेटते बघा आणि हे कितीला भेटते बघा. हमी भाव मिळत नाही म्हणून सतत नकारात्मक राहण्याला अर्थ नाहीये. बरोबर आहे, अगदी बरोबर. आपण त्याच्यातून एक मार्ग काढून पुढे गेला पाहिजे जसा तुम्ही काढला. इतरांना काय सांगा? सगळ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या ज्या भगिनी म्हणजे माता भगिनी आहेत त्यांनी एक ठरवलं पाहिजे की आपल्या मालाला जर हमी भाव भेटत नसेल तर आपण असं ठरवलं पाहिजे की ह्याला पर्याय आपणच काढला पाहिजे. आणि सरकाराकडे न रडत बसता आपण आपल्या मालावरती योग्य प्रोसेस करून आपण स्वतः त्याची विक्री व्यवस्था केली पाहिजे. जसे आता की महिलांना उमेदमधून आता संधी मिळालेली आहे, असेच प्लॅटफॉर्म बघून किंवा स्वतः आपण आपला शॉप एखादा टाकून आपले जे प्रोडक्ट ड्राय केलेत. ॲक्च्युली ड्राय प्रोडक्ट केल्यानंतर कसं होतं त्याची लाईफ सेल वाढली जाते. वर्ष 1.5 वर्ष काही प्रॉब्लेम नाही. फ्लेक्समध्ये ठेवलं आणि पावडर स्वरूपात ठेवलं तर साधारणतः 1 वर्ष राहू शकतं. ज्या वेळेला आपल्याला पावडरची ऑर्डर आहे त्यावेळेला आपण ते फ्लेक्स, आता उदाहरणार्थ आता ही केळी आहे बघा, मी ॲक्च्युली जवळजवळ 40 टन मी केळी ड्राय केली. आताच्या मागच्या जे गारपीट झाली त्यावेळेला केळीचा भाव साधारणतः 3 रुपये 4 रुपये 5 रुपये होता. माझा एक उद्देश असा आहे की शेतकऱ्याचे जर केळी जर व्यापारी 2 रुपयाने 3 रुपयाने घेत असेल तर मी बी स्वतः काय केलं, मी 5 रुपयाने केळी खरेदी करतो. म्हणजे व्यापाऱ्यापेक्षा मी 2-3 रुपये वाढवून देतो शेतकऱ्यांना, कारण की मी स्वतः शेतकरी आहे. त्याच्यामुळे माझा एक डोक्यात आहे की आपल्या शेतकऱ्याला बी भाव मिळाला पाहिजे आणि माझं बी चाललं पाहिजे. प्रेक्षको, एक लक्षात घ्या, आसपास खूप नकारात्मकता आहे आणि माणूस नकारात्मकतेकडे पटकन ओढला जातो सकारात्मकतेच्या तुलनेमध्ये. पण असे काही जे युवक असतात, होतकरू, जिज्ञासू, क्रिएटिव्हिटी, आणि या जगात क्रिएटिव्हिटीलाच व्हॅल्यू आहे प्रेक्षको. हे सगळं लक्षात घेऊन शेतकऱ्याच्या मालाला भाव तर दिलात, स्वतःचा व्यवसाय उभा केला. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते टिकतं जास्त वेळ. आता टोमॅटो शेतातनं काढल्यानंतर किती दिवस राहणार आहे? फार फार प्रेक्षको 10-12 दिवस तरी राहील विदाउट स्टोरेज म्हटलं तर, आहे ना. तर त्याच्यापेक्षा जास्त चांगलं टिकते. हे तरुण शेतकरी मुलामुलींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. शेतीतलं नाविन्यपूर्ण जितका तुम्ही प्रयोग कराल तितकं तुम्हाला शेती पुढे घेऊन जाते. आणि शेती म्हणजे काय, स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबरोबर भूमातेची सेवा करण्याची संधी म्हणजे हा शेती व्यवसाय आहे. तुम्ही वेळ दिला, तुम्ही या सगळ्या संदर्भात सविस्तर बोलला. अधिक माहिती तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद. अशाच महत्त्वपूर्ण माहिती आणि ज्ञानासाठी द हायवेला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुकला पाहत असाल तर दोन्ही पेजला फॉलो करा. तुर्तास मनपूर्वक धन्यवाद.